जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतोय मित्रांनो. तर क्वेश्चन तर SSCने सांगितलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला कसा सोपा गेला पेपर का अवघड गेला याबद्दल माहिती सांगणार मित्रांनो. मागच्या वर्षीचा पॅटर्न फॉलो करतोय पेपर का नवीन पद्धतीने विचारला जातोय ते पण इथं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन कमेंटमध्ये करा मित्रांनो, जेणेकरून मी पुढच्या शिपला ते क्वेश्चन विचारू शकतो मुलांना. पेपर सोपा होता अवघड होता? सोपा होता. मागच्या वर्षी दिलता? हो. मागच्या वर्षी काय झालं? मागच्या वर्षी सेल मिस्टेक झालं खूप साऱ्या. अच्छा, ह्या वर्षी नाही झालं तशा? बऱ्यापैकी गेला. कोणता विषय कोणता हार्ड वाटला तुला? मला का जीके. जीके अवघड वाटलं का? हा. अच्छा, बाकी मॅथ वगैरे कसं गेलं? मॅथ काय बेसिकच होता. आपण जे म्हणजे मागच्या वर्षीचा पॅटर्न फॉलो होतोय का नवीन काही विचारलं जातंय? काय नाही, मॅथ मध्ये नाही का जे मागच्या वर्षी पॅटर्न तोच पॅटर्न आहे. तेच. आणि करंट मध्ये? करंट मध्ये काही एवढं हे नवीन नाही. करंट वाटलं का थोडं लांबचं थोडं. वाटलं? थोडं असं हे असं काय बोलतात त्याला, ते आपण वाचलंच नाही ते चाललं. कधीच विचार 2021, 19, 20 करंट कधीचं होतं? हा 23 असेल, 23, 22. म्हणजे आताचं लेटेस्ट येते एक वर्ष अगोदर. हा कारण मागच्या वर्षी खूप 19, 21 विचारलेले होते म्हणून विचारलं. 23 आलेले, 22, आलेले. 21 असं. बाकी तुला अवघड काय केलं? कोणता विषय अवघड गेला तुला? मला काय रिजनिंगच गेला. रिजनिंग अवघड गेला. बाकी सिंपलच वाटलं. जीके पण सिंपल वाटलं. जीके पण मला पण पेपर नाही का म्हणजे जास्त पण नाही, मिनिमम मला असं वाटतंय की 50 पर्यंत क्वेश्चन येईल जास्तीत जास्त. किती सोडवले? किती टोटल? मी का 62 क्वेश्चन सोडवलेले. 5 सोडवले. बाकी काही नाही, मग सिंपलच पॅटर्न आहे. तेवढं सांग. सोपा होता, ठीक होता. थोडं जोरात बोल. इझी होता मागच्या वर्षीपेक्षा? इझी नाही म्हणू शकत, मॉडरेट होता. मॉडरेट होता. काय अवघड गेलं तुला चारही पैकी विषयांपैकी? चारही पैकी जीके अवघड. जीके तर वाचण्यावर समजा. बाकीचं मॅथ, रिजनिंग कशी वाटली? मॅथ ठीक होतं, रिजनिंग ठीक होती, हिंदी नॉर्मल टफ. नॉर्मल टफ. अच्छा, हिंदी चॉईस करेल, इंग्लिश नाही. तुमचं झालेलं आहे मॅडम? आधार कार्ड, हॉल तिकीट. सेकंड शिपला पेपर आहे का? नाही, मग थर्ड. थर्ड शिपला आहे का? म्हणजे 3 वाजता पेपर आहे. 3 वाजता. आधार कार्ड आणि हॉल तिकीट आणि बाकी काही नाही? बाकी पेन वगैरे कुछ भी नहीं. कुछ भी नहीं अंदर मिलता है सब? हो. ओके, ठीक आहे. पेपर सोपा गेला थोडा, हा. तो मॅथ थोडा हार्ड अवघड गेला. वाटलं. हा, अवघड वाटलं. हो का? ते चारही पैकी मॅथच अवघड वाटलं. हो. हिंदी होती का इंग्लिश होती? हिंदी हिंदी केली. हा. हिंदी दोन ऑप्शन होते, इंग्लिश आणि हिंदी. हा. हिंदी केलं होतं मी. आउट ऑफ सोडवला असं 80 पैकी 80 मारले असं हो. आहे की नाही? आणि काय वाटलं तुला? कोणता क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नको सांगू, फक्त कोणती हे अवघड वाटलं? विषय कोणते अवघड वाटले? विषय मॅथ हार्ड होतं, जीके बी सोपं होतं. जीके सोपं होतं. हो. मॅथ थोडा अवघड वाटलं. मॅथ अवघड वाटलं थोडं. रिजनिंग सोपं होतं. रिजनिंग सोपं. बाकी म्हणजे मागच्या वर्षीचा पॅटर्न फॉलो आहे का नवीन काही मॉडरेट नवीन नवीन येत आहे का? हो. मागच्या वर्षीपेक्षा थोडं नवीन हार्ड येत आहे का? हो. सोपा गेला का? सोपा गेला. सोपा गेला. मागच्या वर्षी तयारी किती वर्षापासून करतोय? तयारी माझी 3 वर्षापासून चालू आहे. 3 वर्षापासून चालू आहे. आणि मागच्या वर्षी दिलता का पेपर? मागच्या वर्षी पण दिला होता मी. काय झालं? मागच्या वर्षी मी कटलो होतो भैया कशामध्ये? पेपरमध्ये. हो. मागच्या वर्षीपेक्षा हार्ड गेला का सिंपल नाही, गेला? मागच्या वर्षीपेक्षा तसा सिंपलच गेला. सोपा Simple गेला म्हणजे एकदम. तोच पॅटर्न आहे ना? हो, मागच्या तोच वर्षी pattern. जसा पॅटर्न होता हो, तसाच हो, पॅटर्न हो. आहे. काही चेंज नाही नाही, त्याच्यामध्ये? चेंज काय नाही. मुलांना काय सांगशील? काही येणारे नवीन मुलं डॉक्युमेंट काय लागताय वगैरे? डॉक्युमेंट फक्त पेपरला एक्झामिनला फक्त हॉल तिकीट आणि आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो, हे 3च गोष्टी हो, लागतात. तीनच पेन, रब बुक सर्व सर्व ते आतमध्ये भेटतं. सोपा गेला ना? बाकी काय हो, नाही? सोपा कोणतं अवघड वाटलं तुला? जीके, रिजनिंग, मॅथ? जीके नाही, मला थोडा मॅथचा प्रॉब्लेम आहे. मॅथ हो. म्हणजे मी तुला मॅथ गेलं. हा. जीके बाकी जीके वगैरे सगळं सोपं सगळं आहे. सिंपल. मागच्या वर्षी वाणीच pattern. मागच्या वर्षी ओके, धन्यवाद. पेपर कसा गेला? सोपा होता अवघड होता? होता थोडा अवघड पण अवघडच वाटला. कोणता विषय अवघड वाटला तुला? मला रिजनिंग रिजनिंग अवघड वाटलं. मॅथ पण अवघड वाटलं. जीके मध्ये जीके सोपा गेला. सोपा गेला हा. जीके. अच्छा, जीके वगैरे वाचेला असेल तू. तयारी कशाची करतो? अग्निवीरची. हा. अच्छा, मागच्या वर्षी पेपर दिलेला होता? नाही, मागचे नाही, फर्स्ट मग टाइम होता. पण टेस्ट वगैरे दिलेला असेल ना? हा, ते दिलं. आहे की नाही? मग त्याच्याहून काय वाटलं तुला? थोडा अवघड वाटला का सिंपल वाटला? टेस्ट सोडवलं ते म्हणून थोडं सोपं वाटलं मला. सोपं वाटलं. हा, जीएस. मागच्या वेळेसच पॅटर्न फॉलो करतोय का काही नवीन येतंय थोडं अवघड येतंय? नाही, एवढं काही अवघड नव्हतं जीएस मध्ये. नाही का? हा. आणि करंट कधीच विचारलेलं? 2020, 19, 21, 24 आणि 23 एका हा. वर्षापूर्वी करंट येत आहे समजा. हा. अच्छा, किती प्रश्न सोडवले टोटल? टोटल माझे हिंदीचे राहिले फक्त. हिंदीचे राहिले हा. म्हणजे 65 पर्यंत हा, सोडवले असेल. 65. अच्छा, ठीक.